ओके, सुहास सर, keep it up. येस सर. स्टार्ट करू. Yes sir, yes sir. का अजून 2 मिनिट वाट पाहिजे. चालू करा सर. येस सर. काल आपल्याला आपण घन किंवा फासा हा चॅप्टर सुरू केला होता आपण. अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे, कारण की जर मागच्या वर्षीच्या तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक एक गुण, एक उदाहरण या ह्याच्यावर आलेलं दिसत 100% आलेलं घन किंवा फासा या टॉपिकवर. तर आपण काल आपण जवळपास 9 उदाहरण पाहिले होते. तर त्यातले काही शॉर्टकट्स ट्रिक्स न कसे सोडवायचं गणित, तर त्याचे काही आपण अगोदर काही बघू आपण 1-2 उदाहरणं. आणि कालचं उदाहरण जे काही कन्फ्युजन मध्ये पडलं होतं ते एक आपण सोडवायचा प्रयत्न करू. ओके, तर आपण लगेच सुरू करू. आता हे तुमच्या समोर 2 घन किंवा फासे टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, 3, 6, 4 आणि त्याच्या हिडन मध्ये किंवा पाठीमागे लपलेले एकूण 3 असतात जे काही आपल्याला दिसत नाही. आणि दुसऱ्यामध्ये आपल्या समोर 2, 1, 4 हे एक आहे. तर आता समजा कोणत्या अंकाच्या विरोधात कोणता अंक आहे, एक साधारण प्रश्न आपल्याला विचारला जातो. कोणत्या अंकाच्या विरोधात कोणता अंक आहे. आता तुम्ही जर नीट पाहिलं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला काय दिसतंय, 3, 6, 4, 2, 1, 4 ह्याच्यामध्ये 4 अंक हा समान दिसतोय तुम्हाला. 4 अंक समान आहे. जर 4 अंक समान असेल तर आपल्याला कोणता अंक कोणत्या अंकाच्या विरोधात आहे, विरुद्ध आहे, विरुद्ध पृष्ठभागावर आहे, त्याचा तर्क करायचं. तर काही एक शॉर्टकट ट्रिक आहे. तर ही ट्रिक आपण अगोदर समजून घेऊ आणि नंतर आपण उदाहरण जवळपास भरपूर उदाहरण घेऊ. एक 10-15 एक उदाहरण आपण पटापटा सोडवू. पहिले 2-3 उदाहरण मी सोडवून द्यायचा प्रयत्न करतो, नंतर तुम्हाला 100% येतील सर्व उदाहरणं. चालेल. आता इथं 4 हा अंक दोघांमध्ये बी सेम दिसतोय. मग हा 4 अंक मी लिहून काढतो पहिल्यांदा. चार अंक लिहून काढला मी. आणि इथं सुद्धा 4 अंक लिहून काढतो. दोन्हीकडे 4 अंक आहे. आता आपल्याला हे करत असताना आपल्याला एक क्लॉकवाईज अंक घ्यायचे, पहिल्या ठोकळ्यातली किंवा पहिल्या फाश्यावरली. आता 4च्या विरुद्ध कोणता आहे, 4च्या बाजूला याच पद्धतीने घेऊ आपण. 4च्या बाजूला 6 आणि 6च्या बाजूला 3. त्याच पद्धतीनं ही झालं या ठोकळ्यावरलं. आता या ठोकळ्यावरलं बघू आपण. 4, 4च्या नंतर 1, 1च्या नंतर 2. आता तुम्हाला इथं काय दिसतंय, 3च्या विरुद्ध 2 आहे. 3च्या क्रॉस मध्ये 2 आहे. त्याच पद्धतीनं 6च्या क्रॉस मध्ये 1 आहे. आता उरलं 4. 4च्या विरुद्ध 4 असू शकत नाही. आता उरला कोणता अंक आहे ह्याच्यातून, 3च्या विरुद्ध 2, 1च्या विरुद्ध 6 आणि आता 4 राहिले. 4च्या विरुद्ध आता 1, 2, 3, 4, 5 राहिलं बघा. तर 5 म्हणजे या ठोकळ्यामध्ये 3च्या विरुद्ध 2 आहे, 6च्या विरुद्ध 1 आहे आणि 4च्या विरुद्ध 5 आहे. ओके, हे आपण आयडिया किंवा शॉर्ट ट्रिक आहे, ही आपण पुढच्या उदाहरणामध्ये आपण घेणार आहोत. ही फक्त सुरुवातीला मी काय करतोय, तुमच्या समोर एक ट्रिक समजून सांगायचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा ही ट्रिक सांगतो, सर्वांना समजली असेल असं गृहीत धरून सुद्धा तरी पण फार महत्वाची, त्यामुळे डबल सांगतो मी. आता ही 2 ठोकळे आहेत. 2 ठोकळ्यामध्ये 4 अंक दोघात बी सेम आहे. मग 4 अंक मी 2दा लिहून काढला.
आता 4 अंक लिहिल्यानंतर ह्या ठोकळ्यातले अंक लिहून काढायचे. कसे लिहून काढायचे? या साईडनं क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे 6 3 6 3 बघा, 4 6 3. आता या ठोकळ्यावरली 4, पहिल्यांदा 4 घेतला, 1 2 बघा, 1 2. जर या पद्धतीने लिहिलं मी, तर तुम्हाला काय दिसतंय? 3 आणि 2 6 आणि 1. 3च्या विरुद्ध 2, 6च्या विरुद्ध 1 आणि उरलेला 4च्या विरुद्ध 5. आता सेम ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व काढता येतात. फक्त ह्याच्यामध्ये मात्र एक फास्ट एकच अंक, एकच जोडी काढता येते, विरुद्ध जोडी, एकच जोडी. ह्याला तिसरा ठोकळा लागतो. पण ही कशी जोडी नीट पाहून घ्या. 2 5 1 5 3 2. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये एकच अंक सेम होता दोघात, परंतु ह्याच्यामध्ये काय 5 2 5 2 म्हणजे दोन्हीकडं 2 2 अंक सेम आहेत. तर आपल्याला एक क्रॉस जोडी एक पटकन काढता येते. जी जोडी सेम नाहीये ती आपोआप विरुद्ध असते. 1 विरुद्ध 3. 5 आणि 2 तर दोघात बी सेम आकडा आहे, सारखा घटक आहे 5 आणि 2 मध्ये. आणि 1 आणि 3 हा एकमेकाच्या विरुद्ध येतो. ही शॉर्टकट मेथड आहे एकदम फास्ट काढण्यासाठी. ही सर्वांना समजली असत तर आपण कालचं जे कन्फ्युजन मध्ये पडलं होतं उदाहरण, ते आपण समजून घेऊ स्पष्टीकरणासह. सर्वांना समजलं असेल. ह्याच्यात कुणाला काही अडचण असेल तर मला सांगा, मी डबल सांगतो. नो, डबल सांगायचं असेल तर समजलं नाही किंवा नाही समजलं नो म्हणून टाका, वाटलं तर. समजलं असेल तर येस टाका. डबल सांगू? गायत्री, हर्षदा, डबल सांगू का? ओके, मी डबल सांगतो. ठीक आहे, डबल सांगतो मी. बघा आता, हा हा पहिल्यांदा पहिल्यांदा ठोकळा घ्यायचा. हा हा काय आहे? दुसरे परत सांगू का? नाही, पुन्हा डबल सांगतो. आपल्याला ही जर समजलं ना, पुढचे उदाहरण काहीही नाही, 1 सेकंद लागत नाही. ओके. आता आता ह्या दोन्ही ठोकळ्यामध्ये बघा, 4 अंक दोघात बी आहे, सेम आहे. बाकीचे अंक वेगळे, 2 1 3 6. मग मी काय करतो, 4 अंक घेतला इथं, 4. आणि नंतर क्लॉकवाईज 6 3 घ्यायचे याच साईडनं. 4 6 3, 4 6 3 इकडे घेतले बघा वरी. ओके. आता दुसऱ्या ठोकळ्यातले 4 अंक घेतला. आता क्लॉकवाईज घ्यायचं, 4 1 2, 4 1 2. बघा, जी एका खाली एक आलेत ती एकमेकाच्या विरोधात आहेत. 3च्या विरुद्ध 2 आहे, 3च्या विरुद्ध 2, 6च्या विरुद्ध 1. आणि उरलेला 4 जो आहे, तो उरलेला आकडा 4च्या विरुद्ध कोणता असेल? 5 आपोआप येतो. 4च्या विरुद्ध उरलेला जो आकडा आहे तो आपोआप येतो. ही झाले एकमेकाच्या विरुद्ध आकडे. ओके. आता आता इथं इथं सगळे आपल्याला काढता येणार नाहीत, फक्त एक जोडी विरुद्धची जोडी पटकन काढता येते. आता ह्याच्यात सेम काय आहेत दोन्ही ठोकळ्यामध्ये? 5 2 5 2, 5 2 सेम आकडा आहे. आता जो उरलेला आकडा असतो ना दोघीकडे बी, 1 आणि 3 एकमेकाच्या विरुद्ध आहेत. पटकन एका सेकंदात लिहायचं, 1 आणि 3 एकमेकाच्या विरुद्ध आहे. बाकीच्या आपल्या जोड्या नाही काढता येणार ह्याच्यासारख्या. ह्याच्यामध्ये फक्त एक जोडी क्षणात काढता येते. जर बाकीच्या जोड्या काढायच्या असत्या तर तिसरा ठोकळा आपल्याला द्यावा लागल. तिसऱ्या ठोकळ्याशिवाय आपल्याला हे गणित करता येत नाही. ओके, मला वाटतं समजलं असेल सर्वांना. पुढे जाऊ का? यस 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 यस, पुढे जातो. आता हे समजलं असेल ना तुम्हाला, की तुम्हाला पटकन येणार आहेत बरं का. आता ही लक्षात ठेवा. ओके, पुढे जातो मी आता.
सर्वांना क्लिअर दिसत आहे? ओके. 6 1 4 5 3 6 4 1 2 3 5 1 6 4 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर किती असेल? आता तुम्ही नीट बघा, 4 कुठं आहे? का इथं 4 आहे, इथं 4 आहे. फक्त मी एवढे दोनच घ्या, हे विसरून जावा थोड्या वेळासाठी. हा, काहीच लक्ष द्यायची काही गरज नाही याच्यावर. ठीक आहे. हम्म? आता हेच फक्त लक्ष ठेवा. हम्म? दोघीकडे बी 4 आकडा सेम आहे. हम्म? तर मी काय करतो, आता इथं मी 4 आकडा ह्या ठोकळ्यावरले अंक पहिल्यांदा लिहितो. 4 4 1 6 4 1 6 4 1 6 घेतले. आता या ठोकळ्यावरले 4 2 1 4 2 1 क्लॉकवाईज या पद्धतीने, अशा पद्धतीने घ्यायचे. का 4 1 6 4 1 6 4 1 6 4 2 1. आता विरुद्ध जोडी, 6 ची विरुद्ध जोडी 1 1 ची जोडी. ऐ, अरे हे दोघात बी सेम आहे ना रे. 4 1 4 1. मग विरुद्ध जोडी कोणती आहे? दोघात सेम जोडी कोणती आहे? 4 1 4 1. मग एकमेकाच्या विरुद्ध कोणती जोडी आहे? 6 च्या विरुद्ध 2 आहे. बघा, 4 1 आणि 4 1. बघा, 4 आणि 1 सेम आहेत. 4 आणि 1 4 आणि 1. आणि मग उरलेली जोडी कोणती आहे? 6 आणि 2. सहा आणि 2. आता आपल्याला 4 अंकाच्या विरुद्ध जोडी घ्यायची. आता ही जोडी घेऊ आपण. हा, ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, ह्या दोन ठोकळ्यामध्ये सारखा आकडा कोणता आहे? 6 आहे का नाही? 6. बघा, पहिल्या ठोकळ्यामध्ये बघा, 6 4 1 6 4 1 6 4 1. आणि ह्याच्यामध्ये 6 3 5 6 3 5. 6 4 1 6 3 5. काहीतरी कन्फ्युजन आहे बाबा. पूर्ण स्क्रीन दिसत नाही का? बघा, 4च्या विरुद्ध कोणता आकडा आलाय? 3 आलाय. ओके, कसं काढलं समजलंय का? पुन्हा एकदा सांगतो मी. हा, इकडे बघा. आता ह्या दोन ठोकळ्यामध्ये 6 आकडा सेम आहे. 6 आकडा सेम आहे. 6 4 1 6 4 1. इथलं बघा, 6 3 5 6 3 5. आपल्याला विचारलंय 4 अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आहे? 4च्या विरुद्ध कोणता आहे? 3. पर्याय नंबर 1. ओके, चला.
आता हे 4 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे? आता पुन्हा एकदा ही वर जसं केलं आपण, आता ह्याच्यात दोन्हीमध्ये सेम आकडा कोणता आहे? 4 आहे. 4 आणि 4. आता 4 6 1, 4 6 1, 4 6 1, 4 3 5, 4 3 5, 1 च्या विरुद्ध 5, 6 च्या विरुद्ध 3 आणि 4 च्या विरुद्ध 4 असू शकत नाही. मग आता उरला कोणता आकडा ह्याच्यातला? 2. पर्याय नंबर सी. लक्षात आलं का? का पुन्हा सांगू? ह्याच्यानंतरचे गणित तुम्हाला मनानं सोडायचे आहेत. का पुन्हा एकदा सांगू? येस, डबल एकदा सांगतो. इकडे बघा आता. हा, ओके 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 ओके, ऐका आता. आता इथं 2 ठोकळे घेतले आपण. ठीक आहे. 2 ठोकळ्यामध्ये सेम आकडा कोणता आहे? 4 आहे. ओके. का मी 4 या ठोकळ्यामध्ये 4 6 1. ओके. 4 6 1, 4 6 1, 4 6 1, 4 6 1. ओके. 4 6 1. आता इथं बघा, 4च घ्यायचा. 4 3 5, 4 3 5. आता 1 च्या विरुद्ध 5, 6 च्या विरुद्ध 3 आणि 4 च्या विरुद्ध 4 असू शकत नाही. 4 च्या ऐवजी कोणता असेल इथं? 2. समजलं का रे? समजलं का? पूर्णा सिंग. येस सर. गायत्री, हो येस सर. श्रेया देशमुख, येस सर. पूर्णा सिंग जे नाव येते ती मी वाचायलोय बरं का, सॉरी चुकीचं येत असेल तर. योगिता, येस सर. प्रिया सिंग, हा सर. ओके, समजलं ना? ओके, मी पुढे जातो हा. आता गणित तुम्हाला मनानं करायचा प्रयत्न करत आहे. हा, एक कोणीतरी विचारलं बघा, ह्या दोनच ठोकळ्याचा उपयोग करून आपण केलं होतं बघा. ह्या तिसऱ्या ठोकळ्याचा उपयोग काय? तर सध्या उपयोग नाही बघा. एखाद्या वेळेस, पुढच्या वेळेस, पुढच्या काही गणितामध्ये पुढच्या वेळेस येऊ शकतं, लागू शकतं, परंतु इथं 2 ठोकळ्याचंच काम आहे. तिसऱ्या ठोकळ्याचा उपयोग नाही. ओके. चला प्रयत्न करा. या 2 ठोकळ्याचाच अभ्यास करा. तिसऱ्या ठोकळ्याची गरज नाही असं मला वाटतंय. एकाचं उत्तर आलेलं आहे. चला, करा, प्रयत्न करा. अगदी सिंपल, सोपं आहे बघा. ओके. का एकदम सिंपल आहे. म्हणजे 5 सेकंदाचं गणित आहे बघा.
ह्या दोघात बी कोणता सारखं घटक आहे, कोणता अंक सारखा आहे? 3 1 4 3 5 6. तर 3 अंक सारखा आहे, मी डबल घेतो 3 3 3. आता 3 क्लॉकवाईज घ्या. 3 1 4 3 1 4 3 1 4. आता इथं बघा 3 5 6. बघा 4च्या विरुद्ध कोणता आकडा आहे? 6. चलो आगे बढ़ो. हे परत सांगू का? बरं हे सोडवा, मी हे परत सांगतो हा. इकडे बघा 4 अंक. हा जाऊ दे. आपल्या ह्या दोन ठोकळ्यामध्ये सारखा घटक कोणता आहे? इथं 3 आहे, इथं 3 आहे का 3? का 3 3 घेतले. ओके. आता पहिल्या ठोकळ्यावर 3 1 4 3 1 4 3 1 4 3 1 4 3 1 4. आता इथं बघा 3 घेतलाच आहे. 3 5 6 3 5 6. आता 4च्या विरुद्ध कोणता आहे? 6 आहे. 1च्या विरुद्ध कोणता आहे? 5 आहे. 3च्या विरुद्ध 3 असू शकत नाही. 3च्या ऐवजी काय घ्या? 2 घ्या. 1 2 3 4 5 6. ओके. हे सोडवा. चला मी सोडवतो हा. यप सांगायला लागले सर्वजण. बघू यपच आहे का. आता बघा दोन ह्याच्यामध्ये सारखा कोणता आहे रे? बी आहे इथं आणि बी सेम आहे. नंतर बी डी ई बी ए सी वेगवेगळे आहेत. मग बी घेतो बी हा. बघा लक्षात घ्या. बी बी. आता बी नंतर काय घ्यायचं? डी. डी नंतर घ्यायचं ई. बी डी ई. बी डी ई. आता सेम बी ए सी. बी ए सी. बी ए सी. ओके. आता ईच्या विरुद्ध सी आहे, डीच्या विरुद्ध ए आहे आणि आता बीच्या विरुद्ध बी असू शकत नाही. मग उरलेला आकडा कोणता आहे? अक्षर कोणता इथं? मला वाटतं यप आहे. बीच्या विरुद्ध यप. योग्य पर्याय डी. समजलं का सर्वांना रे? समजलं? नाही समजलं तर सांगा मला. त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही आज. प्रिया सिंग यस. कांचन खेडकर यस. कोमल यस. वैभवी यस. वन प्लस यस. सविता यस. धनलक्ष्मी यस. श्रद्धा यस. नेहा यस. नो कुणाचा असेल तर मला प्लीज सांगा बरं, मी डबल सांगेल. नाहीतर मी पुढे जाईल. पूनम यस.
आतापर्यंत एन नो कुणाचं नाही आलेलं आहे. अरे राणी वैराळ नो टाकलेला आहे. ठीक आहे, मी सांगतो, प्लीज सांगतो. अरे फार सिंपल आहे. एका सेकंदाचं 5 सेकंदाचं गणित आहे. बघा, दोन्हीकडे बी बी आहे. ओके, का बी बी आणि बी घेतलं. आता पहिला ठोकळा बघा, बी डी ई बी डी ई बी डी ई. सिंपल आहे. बी डी ई बी डी ई. हा, आता दुसरा ठोकळा घ्या, बी ए सी बी. का राऊंड आहे बघा, बाण काढलीत मी, ॲरो काढलीत. बी ए सी बी ए सी. आता ई च्या विरुद्ध सी आहे, डी च्या विरुद्ध ए आहे, आणि ह्या बी च्या विरुद्ध, आता इथं बी च्या विरुद्ध बी असू शकत नाही. बी च्या विरुद्ध मग कोणता आकडा राहिला, इथं यप आहे बघा, यप. बी च्या विरुद्ध यप आहे, बी च्या विरुद्ध यप आहे. ओके, म्हणजे पर्याय नंबर डी यप राहिलेला आहे. थोडस अवघड आहे का? राणी वैराळ, ओके, यस, समजलं आहे राणी. ओके, काही नाही, किती सिंपल आहे, थोडं सुद्धा अवघड नाहीये. चला मी पुढे घेतो आता. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आज मी सगळे प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या वर्षी परीक्षेत आलेले घेतलेले. मी कोणत्याही पुस्तकातले घेतलं नाही, परीक्षेत आलेले. तुम्हाला हे येत असेल तर परीक्षेत तुम्हाला 1 मार्क मिळाला असं गृहीत धरा. मी मनानं प्रश्न काढलेले नाहीत, पुस्तकातले घेतलेले नाहीत, थेट तुमच्या टेटच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न घेतलेले आहेत. चला सोडवा. योगिता सी, कांचन सी. ओके, मी आता उत्तर सांगायला नाही पाहिजे होतं, सॉरी. हा, उत्तर सांगितलं तुम्हाला. वैभवी यस, प्रिया सिंग यस, अनुजा चव्हाण यस. फक्त मुलीच आहेत रे, मुलं नाहीच आहेत का क्लासला? रामसन, चेतना यस. आता मुलींना किंवा महिलांना आता आरक्षणाची काहीच गरज नाही. ऑप्शनची काही गरज नाही रे, ऑप्शनची काही गरज नाही. आन्सर बी. बघू आपण, आता डी आहे. आता बघा, हे दोन ठोकळे घ्या, ए एफ डी सी ई एफ. ह्याच्यात दोघांमध्ये एफ सेम अक्षर आहे, एफ एफ. आता क्लॉक वाईज घ्या, क्लॉक. तुम्हाला ॲरो दिसायला लागलेत ना सर्वांना? एफ डी ए, एफ डी ए. आता ॲरो बघा, इथं एफ आहे, एफ सी ई, सी ई. काय अवघड आहे का ह्याच्यात? अवघड काहीच नाही ह्याच्यात. तुम्ही कन्फ्युज होऊ नका, सरळ आपण ॲरो काढायला लागलो, सिंपल आहे. बघा आता, ए च्या विरुद्ध ई आहे, डी च्या विरुद्ध सी आहे, आणि एफ एफ च्या विरुद्ध एफ असू शकत नाही. एफ च्या विरुद्ध काय असणार आहे?
बी असणार आहे. ए च्या विरुद्ध ई, डी च्या विरुद्ध सी, एफ च्या विरुद्ध बी. बघा डी च्या विरुद्ध काय, डी च्या विरुद्ध सी. ऑप्शनची काय गरज आहे, ऑप्शनची काही गरज नाही. चलो खाली बी ऑप्शन देणार नाही. हे सिंपल सोपं आहे बरं का. वरचे तर थोडे अवघड आहे. आणि ही परीक्षेत आलेलं द्यायला लागलोय मी. हा परीक्षेत आलेलं आहे, परीक्षेत आलेलं गणित हे उदाहरण आहे. कोणत्याही पुस्तकातलं नाही किंवा मी मनानं काढलेलं नाही. डायरेक्ट प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर मधले डी ऑपोजिट हाऊ, डी च्या विरुद्ध सी आहे. डी च्या विरुद्ध सी आहे. ए च्या विरुद्ध ई आहे. बघा त्रिकोण चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह आहे, त्रिकोण. आता त्रिकोणाच्या विरुद्ध कसे घ्यायचं, कोणतं दोन घेताल तुम्ही, हे दोन घेताल का, ह्याच्यात त्रिकोण सेम आहे, भागिले सेम आहे, नका हे नका घेऊ. इथं त्रिकोण आहे, ओके मी ही घेतो. हा ही दोन ठोकळे घ्यायला लागलोय मी. त्रिकोण चिन्ह बघायचंय ना, का दोन्हीकडे त्रिकोण चिन्ह आहे. आणि फक्त त्रिकोण सेम आहे. बघा आता त्रिकोण, बघा का दोन त्रिकोण आहेत. या आता ठोकळ्यातले मी हे घेतो. हा का या पद्धतीने घ्यायचं, एक आणि हे दोन. त्रिकोण भागिले चौकोन, त्रिकोण भागिले चौकोन, त्रिकोण भागिले चौकोन. आता इथं बघा त्रिकोण गोल बरोबर, त्रिकोण गोल बरोबर, त्रिकोण गोल बरोबर. आता त्रिकोणाच्या विरुद्ध काय आहे, बघा चौकोनाच्या विरुद्ध बरोबरचे चिन्ह, भागिलेच्या विरुद्ध गोल, आणि ह्याच्या विरुद्ध काय राहिले रे ह्याच्यात, त्रिकोण सोडून अजून काय आहे, बघा यक्स आहे, यक्स. त्रिकोणाच्या विरुद्ध यक्स आहे, त्रिकोणाच्या विरुद्ध यक्स आहे. ओके, मला वाटतं सर कोणत्या दोन फिगर घ्यायच्या, कसे ठरवावे. ऐका, आपल्याला जे अपेक्षित आहे ना, समजा त्रिकोण पाहिजे होतं, इथं त्रिकोण सेम होतं बघा दोघात बी, आणि बाकीचे सगळे वेगवेगळे होते. हा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन ओके. आता दोन्ही फिगर मध्ये त्रिकोण सेम आहे ना, फक्त त्रिकोणच घेतला मी, बाकीचे वेगवेगळे दोन्ही पण आहेत बघा, बाकीचे दोन्ही वेगवेगळे. त्यामुळे हे दोन घेतले मी. ओके, चला आता हे समजलं असेल. काय 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 प्रश्न आहे, प्रश्न आता विचारला कोणीतरी त्रिकोणाचा. सर अबोव एक्झाम्पल मध्ये डी चा अपोजिट काढायचे होते.
का डीचं अपोजिट काय काढलं ना, सी आहे. कोणतरी विचार आहे बघा, डीच्या अपोजिट काय, सी आहे. डीच्या ऑपोजिट सी आहे. प्लीज मला प्रश्न डबल सांगा, हे डीच्या बद्दल कोणतरी बोलत आहे. पटकन विचारा. कुणीतरी विचारत आहे डीच्या विरुद्ध सी असं काहीतरी म्हणायला लागले कुणी. नेहा एक मिनिट, हा नेहा थांबा, वेट करा थोडं 1 मिनिट. डी बद्दल कुणीतरी विचारत आहे, प्लीज मला डबल विचारा. पुढे जाऊ. बरं, हा त्रिकोणाबद्दल कुणीतरी विचारायला लागले का, पुढे जाऊ. बघा, या त्रिकोणात सेम होतं, त्रिकोण सेम होता, म्हणून ही त्रिकोणाची आकृती घेतली. त्रिकोण विचारला होता आपल्याला. ठीक आहे, मी पुढे जातो. हा, आता फक्त उदाहरण आहेत. चलो, फक्त उदाहरण आहेत. हर्षदा, सेकंड मध्ये आहे त्रिकोण. हा, हर्षदा, सेकंड मध्ये त्रिकोण आहे विचारत आहात तुम्ही. हं? ज्याला सोडायचे त्यांनी सोडा. सेकंड मध्ये त्रिकोण आहे, मान्य मला. हं? जर हे घेतलं आपण, तर ह्याच्यामध्ये भागिले आणि भागिले सेम आहे, आणि त्रिकोण आणि त्रिकोण सेम आहे का नाही. दोन चिन्ह ह्याच्यात सेम आहेत बघा, या दोन आकृतीत. पण या आकृतीत फक्त त्रिकोण सेम आहे, फक्त त्रिकोण सेम आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून आपण दुसरी आणि तिसरी घेतली. फक्त एकच आकृती सेम आहे. इथं काय आहे, भागिले, हा काय इथं भागिले, त्रिकोण त्रिकोण. त्यामुळं दुसरी तिसरी आकृती आपण टाळली आहे. ओके. जिथं फक्त एकच सेम आहे तीच घ्यायची मुद्दाम. एक आणि तिसरी घेतली तर सेम जाते का. हा, जमतय ना. ठीक आहे, चालतंय. पहिली आणि तिसरी घेतल्यावर सुद्धा चालेल रे. व्हेरी गुड, काय अडचण नाही. तुम्हाला जी सोपं वाटते ती करा. चला, 7वं उदाहरण सोडवा. राम सर, राम सर, उदाहरण सोडवा रे. चला पुढं चला. हे टेटच्या परीक्षेमध्ये आलेले उदाहरणं आहेत. हे जर तुम्हाला आले उदाहरणं सोडवायला मनानं, तिन्ही पण 1, 2, 3, 7वं, 8वं, 9वं, तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमधले उदाहरण तुम्हाला 1000% सोडवता येईल. 1 गुण मिळाला आज. चला पुढे चला. ठीक आहे, मी सांगू का.
चला हे सांगतो मी उदाहरण. आता एक्स चिन्ह आहे. हा, इथं बघा, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे. दोन सेम आहेत ना रे, इथं दोन सेम आहेत. आता उरलं काय रे? मल्टिप्लिकेशनच्या विरोधात त्रिकोण. बस उत्तर आलं. पहिली आणि दुसरी डायग्राम प्लस आणि बरोबर, प्लस आणि बरोबर दोन्हीकडे सेम आहे. मल्टिप्लिकेशनच्या विरोधात त्रिकोण, डायरेक्ट आले उत्तर एका सेकंदात. आलं लक्षात? प्लस बरोबर दोन्ही डायग्राम मध्ये सेम आहेत. प्लस बरोबर मल्टिप्लिकेशनच्या विरोधात त्रिकोण. पर्याय नंबर 4. झिरो कसं येईल रे? झिरो कसं येईल सांगा बरं मला. समजा हे आपण घेऊ आपण हे वेगवेगळे, ह्याच्यात त्रिकोण त्रिकोण वेगवेगळे. नाही नाही, एक्स एक्स कुठे आहे का? एक्स इथं आणि इथं. का प्लस इक्वल दोघात बी सेम आहे. मग उरलेले जे असतात आकडे वेगळे, मल्टिप्लिकेशनच्या विरोधात त्रिकोण. आठवं यायलाय का? ओके, योगिताने उत्तर दिलेलं आहे. चेक करू आपण. यस, पूनमनं दिलेलं आहे. बघू आपण लगेच सोडवू आपण. हम्म 5च्या विरुद्ध संख्या कोणती? हे इथं बघू आपण कोणत्या आकडा घेऊ मी? हे आणि हे घेऊ का? पहिले आणि थर्ड. बघा ह्याच्यामध्ये सारखं कोणता आकडा आहे? 5 5. मल्टिप्लिकेशन इथं नाहीये, हे चिन्ह इथं नाही, म्हणून पहिलं आणि तिसरं डायग्राम घेतो मी पहिलं आणि तिसरं डायग्राम. ह्याच्यामध्ये 5 आणि ह्याच्यामध्ये 5 सेम आहे. बघा 0 मिनिटाचं गणित आहे, 0 मिनिट. बघा 5 5 नंतर हे चिन्ह आणि क्रॉस, मल्टिप्लिकेशन. बघा 5 हे चिन्ह आणि मल्टिप्लिकेशन. बघ घेतलं का असं? ओके, आता हे घेतो मी 5 चौकोन आणि 4. आता 5च्या विरुद्ध 5 असू शकत नाही, मग 5च्या विरुद्ध काय असणार इथं? 0. कुणाचं तर उत्तर एक्स आलं होतं, पण एक्स उत्तर नाहीये. उत्तर ए ऑप्शन आहे, 0 येत आहे. लक्षात घ्या, थोडं काळजीपूर्वक करा. कुणाला समजलं नाही, डबल सांगू का? हे पहिलं आणि तिसरं डायग्राम. आठवं गणित. कुणाला समजलं नसेल तर डबल सांगू का? मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. इकडे बघा
इका बघा, प्रिया सिंग ऐका, आपल्याला 5 काढायचं आहे. ओके, 5 काढायचं आहे. मग आता 5 सेम आहे असे 2 डायग्राम बघायच्या. फक्त 5 सेम आहे बघा. आहे का 5 सेम? आता ही आकृती बघा, ह्याच्यामध्ये आहे ना 5 आणि हे चिन्ह, 5 आणि हे चिन्ह, 2 सेम आहे बघा. आहे का नाही? त्यामुळे मी दुसरी टाळली मी आकृती, ही नाही घेतली. आता ही काय घेतली मी? इथं 5 सेम आहे, इथं 5 सेम आहे. ओके, 5 सेम आहे, 5 सेम आहे. ओके, आणि बाकीचे दोन्ही पण वेगवेगळे आहेत. इथं चौकोन आहे, इथं 4 आहे. चौकोन 4 आहे का इथं? नाही. त्यामुळे पहिली आणि तिसरी आकृती घेतली. ओके, लक्षात आलं का प्रिया सिंग? ओके, व्हेरी गुड. चला खालचं सोडवा. ओके, योगितानं सोडवलं आहे. अनुजानं सोडवलेलं आहे. पूनमनं सोडवलेलं आहे. कांचननं सोडवलेलं आहे. CPH प्रिया सिंगनं सोडवलेलं आहे, योग्य सोडवलेलं आहे. कुणाला नाही आलं? अरे इथं ही राहिलेत का रे 2 ठिपके? चेतना प्लीज एक्सप्लेन. ओके सर, एक आकृती. आता ही आकृती खरंच इथं हा टिंब राहिलेला आहे. मला शोधावं लागलं आता ती प्रश्नपत्रिकेमधून. ओके, मी शोधतो, थांबा. मला सापडलं तर बघतो मी, थांबा. अवघड आहे सापडणं, तरी पण 1 मिनिट बघू आपण. उदाहरण मला सापडत नाहीये. बरं, त्या पहिल्या आकृतीची गरज आहे का रे? पहिल्या डायग्राम जे आहे त्याची गरज नाही वाटत आहे का नाही? त्याच्याशिवाय सोडू शकलात का तुम्ही? ओके, त्याच्याशिवाय सोडू शकला असतं तर बेस्ट आहे. मला, कारण की फार मोठं पुस्तक आहे, सापडत नाहीये. नाही सापडत मला उदाहरण. नाही सापडत मला उदाहरण.
ओके, सापडलं रे, सापडलं. इथं पहिल्या आकृतीत आहे 3 ठिपके. बरं, हे उदाहरण सांगायचं का समजून का आलंय तुमच्यातल्यांना? का कुणाला सांगायचंय समजून? शेवटचं 9वं उदाहरण. ओके, सांगू का डबल? सांगतो. ओके, सांगतो. सांगतो हा. हा, बघा आता. आता कोणती आकृती घेऊ मी? तुमच्या मनावर घेतो मी. आपल्या 2 ठिपके पाहिजेत. ह्याच्यात काही सेम आहे का रे? ह्याच्यात 4 आहेत. ह्याच्यात 4 आहे का? नाही. 5 वालं आहे. आता काय करू मी? कोणती घेऊ आकडी? कोणता डायग्राम घेऊ? इथं 2 आहे आणि 2 आणि 4 घेऊ का? ओके, 2 आणि 4 मला सांगण्यात आलेलं आहे. मी 2 आणि 4 घेतो. ओके, बघा आता. इथं 3 सेम आहे दोघात. हा, इथं 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आहे. ओके, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. आता आता ही पहिली आकृती बघा. आपल्या क्लॉक वाईज घ्यायची. आता हे 3 नंतर खाली काय आहे? 4. 4 नंतर काय? 1. ओके, का? काय अडचण नाही. ऐका एक मिनिट, काही अडचण नाही. काय एक डबल येतोय ना? काय अडचण नाही. ऐका, थांबा. 3 4 1. आता ही बघा. 3 1 2. 3 1 2. नाही, एक मिनिट आता. एक मिनिट. मला एक लक्षात येत नाही. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. मग उरलं कोणतं रे? 4च्या विरुद्ध 2 उरलंय. दुसरी आणि चौथी आकृती घेता येत नाही, कारण की 3 आणि इथं 3 आहेत. ओके, 3 3 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. मग उरलं काय? 4च्या विरुद्ध 2 आहे. 4च्या विरुद्ध 2. पण आपल्याला हा का 2 ठिपके असण्याच्या 2च्या विरुद्ध काय येते मग? 4. ओके, मी डबल एकदा सांगतो, ऐका. एकदम सिंपल पद्धतीने दुसरं आणि चौथं घेतला. ऐका, इथं 3 आहे, इथं 3 आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतो. इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. ओके, इथं 1 आहे, इथं 1 आहे. आता उरलं काय? 4 आणि 2. 4 आणि 2. मग 2च्या विरुद्ध काय? 4. समजलं का? सिंपल होतं, एकदम सिंपल. कारण की बघा, अजून लास्ट डबल एकदा सांगतो मी. हा, 2 अंक सारखे आहेत. राईट अनुजा, राईट. 3 इथं 3 सेम आहेत. इथं 1 आहे, इथं 1 आहे, सेम आहे. मग आता उरलं काय? जे उरलेले असतात ते 100% एकमेकाच्या विरोधात असतात. 4 आणि 2.
4 आणि 2. बरोबर आहे. आता एक मिनिट, आता ऐका. आपण दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा विचार केला ना. आता एक काम करू आपण, हा, एक बुद्धीला चालण्यासाठी एक डबल वेगळ्या पद्धतीने सोडू. 1 आणि 4 सोडू आपण, हा. 1 आणि 4 आकृती घेऊ. आता बघा, लक्ष द्या. आता 1 आणि 4 मध्ये काय सारखं आहे, किती सारखं आहे बघू एकदा. इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे का, इथं 3 आहे. म्हणजे फक्त 3 आकडा सेम आहे दोघात. 3 आणि 6 आहे, इथं 6 नाहीये. म्हणजे फक्त दोघांमध्ये 3 आकडा सेम आहे, 3 आकडा. ओके. 1 आणि 4 घेतो मी, हा. आता 3 आणि खाली सुद्धा 3. आता इथं 3 बघा. 3, इथे किती टिंब आहेत, 6, 4. 3, 6, 4 का. 3 टिंब पहिल्यांदा घेतलं मी, 3 टिंब पहिल्यांदा घेतलं, नंतर 6, नंतर 4. 3, 6, 4. ओके. आता इथं बघा, 3, 3 टिंब नंतर 1, 2, 1, 2. आता 2च्या विरुद्ध काय रे, 4. आपण अगोदर सुद्धा काय काढलं होतं, 2च्या विरुद्ध काय, 4. समजलं काय. पहिली आणि चौथी आकृती बघा, आपण दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा उपयोग करून सुद्धा हेच उत्तर आलं होतं. 1 आणि 4चा उपयोग करून सुद्धा हेच उपयोग आलेला आहे. मी डबल एकदा सांगतो, हा, शेवटचा ऐका आता. पहिली आणि चौथी आकृती घेतली, ह्याच्यात 3 आणि ह्याच्यात 3 सारखे आहेत, हा का, 3 आणि 3. 3 आणि 3. 3, 6, 4. 3, 6, 4. का, 3 आकडा, नंतर 6, नंतर 4. नंतर आता इथं बघा, 3, 1, 2. 3, 1, 2. 5 नाहीये, मग 5 घ्यावं लागणं इथं. 3च्या विरुद्ध 3 असू शकत नाही. 3च्या ऐवजी काय घ्यायचा, 5 घ्यायचा. 3च्या विरुद्ध 5 घ्यायचा. 1 आणि 4 घेतल्यावर जमतंय, 2 आणि 4 घेतल्यावर जमतंय. 1 आणि 4 घेतल्यावर जमतंय. चालतं. पुढचं घेऊ आपण, हा. अगोदर 11व सोडा. अगोदर 11व सोडवा, नंतर 10व सोडवू आपण. अगोदर 11व सोडवा. ओके. चला, बऱ्याच जणांनी प्रयत्न केलाय. बघू बरोबर आहे का उत्तर. आपण सोडून बघू. हम्म.
धनलक्ष्मी राईट 1. जवळपास सगळ्या उत्तर मुलांनी दिलेलं आहे. सोडून देऊ का नको? सांगू का? दीपाली सांगा म्हणत आहे. आता ज्यांना हे आलेलं आहे त्यांनी वरचं सोडवा. प्रश्नार्थक चिन्ह आहे ना तिथे एक्स माना आणि करा. आता तरी मी सांगतोय हा, ज्यांना नाही आलं त्यांनी, ज्यांना आलंय त्यांनी वर पहा. आता 4 2 4 2 इथं सारखं आहे 11व्या उदाहरणात. 4 आणि 2 4 आणि 2 सेम आहेत. 4 आणि 2 सेम आहेत. आता उरलं काय? 6च्या विरुद्ध 3. आता 4 आणि 2 बघा. आता 4 आणि 2च्या विरुद्ध काय असू शकतं? 4 आणि 2च्या विरुद्ध 4 आणि 2च्या विरुद्ध काय असू शकतं? 5 किंवा 1 असू शकतं. 4 आणि का 6च्या विरुद्ध 3 काढलंय आपण. 6च्या विरुद्ध 3 काढलंय आपण. ओके. आता राहिलं काय? 4 आणि 2. 4 आणि 2च्या विरुद्ध काय असू शकतं? उरलेलं 5 किंवा 1 असू शकतो. आपल्याला 5 अंकाच्या विरुद्धात बघायचं. तर ह्या 5च्या विरुद्ध काय असू शकतं? 4 किंवा 2. इथं पर्याय कोणता आहे रे? 2 आहे पर्याय. बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. पुन्हा एकदा पहा. ही गणित थोडं ट्रिकी आहे, ट्रिकी वेगळं आहे. प्लीज 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 इकडं बघा. वरचं सोडवलं असेल तरी बघा इकडं. हा 4 आणि 2 4 आणि 2 सेम आहे दोघात. 4 आणि 2 दोघात सेम आहे. उरलेलं काय? 6 आणि 3 एकमेकाच्या विरोधात आहेत. ठीक आहे. 4 आणि 2च्या विरुद्ध काय असेल? 5 किंवा 1 उरलेलं बरं का. 5 किंवा 1. आता आपल्याला 5 अंकाच्या विरुद्धात, मग ह्या 5च्या विरोधात 4 किंवा 2 असेल. ह्यातला पर्याय कोणता आहे? का 2 पर्याय आहे. त्यामुळं त्याचं उत्तर 2 लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा लास्ट सांगतो, लास्ट बघा. 4 आणि 2 4 आणि 2 सेम आहेत. 4 आणि 2 सेम आहेत. मग उरलेलं 6 आणि 3 एकमेकाच्या विरोधात आहेत. ओके. आता ही 4 आणि 2 आहेत ना, ते 4 आणि 2च्या विरोधात काय असू शकतं? 5 किंवा 1 असं. 5 किंवा 1. मग मग ह्या आपण आता उलट घेऊ. त्या 5च्या विरुद्ध काय असेल रे? 2 किंवा 4 असेल. 2 किंवा 4. ह्यातला पर्याय योग्य कोणता आहे? बी. आता लास्ट बेस्ट उदाहरण. राम सर आहेत का? येस सर, येस, आलोय आलोय. हा ठीक आहे. आता बघा 5 3 6 आणि इथं यक्स धरले आपण, यक्स प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी. आता दोघात काय सारखं आहे रे? सारखा आकडा 6 आणि 6 आहे. 6 आणि खाली 6. इथं 6 आहे, इथं 6 आहे. आता हे ठोकळ्याचं घेऊ आपण. 6 3 6 3 5 6
3 5 6 3 5. आता इथं बघा 6 4 x 6 4 x. आता प्रश्न वाचा. आकृतीच्या तळाच्या पृष्ठ दुसऱ्या दोन. प्रश्न काय? दुसरी आकृती, ही दुसरी आकृती आहे. या दुसऱ्या आकृतीच्या तळाच्या पृष्ठभागावर 2 अंक लिहिलेले असेल. ह्याच्या पृष्ठभागाच्या खाली तळाच्या तिथं काय लिहिलेलं आहे? 2 लिहिलेले, 2 लिहिलेला असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? आता इथं खाली पृष्ठभागाचे छेद खाली 2 आहे. मग ह्या 2च्या विरुद्ध काय रे इथं? आकृतीच्या तळाच्या पृष्ठभागावर 2 आहे. मग ह्या खाली 2 आहे आणि वर किती आहे? 6 आहे. ह्या 6च्या विरुद्ध काय आहे इथं? 2. मग आता इथं किती असेल रे? 1. राईट. ऑप्शन ए. ए ऑप्शन असेल ए. पुन्हा एकदा सांगतो हा, शेवटचं नीट ऐका आता. दोन्ही मध्ये एक 6 सेम आहे. ठीक आहे, दोन्ही मध्ये 6 सेम आहे. मग 6 3 5 6 3 5 6 3 5 घेतलं. आता इथं 6 6 4 x 6 4 x. वाटलं तर इथं लिहितो मी 6 3 5 6 3 5. इथं काय? 6 4 x 6 4 x. आता प्रश्न वाचा. दोन आकृतीच्या तळाच्या पृष्ठभागावर, तळाच्या म्हणजे खालच्या, आता वरच्या पृष्ठभागावर काय? 6 आहे. वरच्या पृष्ठभागावर 6 आहे आणि तळाच्या पृष्ठभागावर किती म्हणलेत? 2. मग आता 6 आणि 2 काय आहेत? एकमेकाच्या विरोधात आहेत. या 6च्या ऐवजी काय लिहितो मी? 2 लिहिले खाली मी. इथं 2 लिहिले. आता वेगळा आकडा राहिला कोणता? 1. ऑप्शन नंबर ए. ओके सर, समजलं सर्वांना? असेल तर यस लिहा. आज तास लांबला आहे बऱ्यापैकी. ओके, यस. राम सर, राम सर. येस येस येस. आज उशिरापर्यंत तास घेतला, उशीर झाला बऱ्यापैकी. हो हो, झाली पहिली ताशी का? चालतंय. झालंय. हा, झालं झालं सर. ओके, पहिली तासिका रेकॉर्डिंग स्टॉप.